शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आधुनिक मानदेश या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनुप तुमच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. श्रोते हो, मान तालुक्यात असा दुष्काळी भाग आणि या दुष्काळी भागाला वरदान असणारी ती म्हणजेच मानगंगा नदी. आणि ती कुठं आहे तर कुळकजाई या ठिकाणी. आणि कुळकजाईपासून मानगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या या कुळकजाईमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि इथल्या प्रगतशील शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर दुष्काळी भाग असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटाण्याची लागवड या गावामध्ये केली जाते. आणि वाटाण्याची शेती कशी केली जाते, त्याच्यापासून उत्पन्न कसं घेतलं जातं आणि साधारणपणे 2 महिन्याचं पीक आहे. या 2 महिन्याच्या पिकामध्ये जवळपास 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न घेत असतात येथील शेतकरी. तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत कुळकजाईचे प्रगतशील शेतकरी. तर सर, आपला परिचय आपल्या श्रोत्यांना द्यावा अशी आपण विनंती करतो. नमस्कार, मी विठ्ठल साहेबराव पोतेकर, कुळकजाई सिद्धिविनायक शेतकरी गटातील सदस्य. या ठिकाणी सर्वांना नमस्कार. नक्कीच. आपण शेतीमध्ये कधी उतरलात किंवा कधी आलात, काय सांगाल त्याबद्दल? तसं पाहिलं तर शेतीमध्ये मी चालू आहे, 1-2 वर्ष झाले आलेलो आहे. मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आपला एक छंद म्हणून या शेतीमध्ये उतरलेलो आहे. योगायोगानं या ठिकाणी गट स्थापना चालू होती आणि मला रिक्वेस्ट केल्यानंतर ठीक आहे म्हटलं आणि मी या गटामध्ये जॉईन झालेलो आहे. नक्कीच. शेतीमध्ये सुरुवातीला तुम्ही आला त्यास कोणती शेती करायची किंवा कुठली शेती आपण करूया असं काय ठरवलेलं होतं का? तसं ठरवून कुठलं नव्हतं, फक्त सामान्यपणे आमच्या इकडं वाटाण्यासारखं पीक जे नगदी पीक आहे ते शेतकरी घेत असायचा. आणि ते म्हणजे आपला पूर्वीचा शेतकरी जो अडाणी आहे त्याच्या बीज प्रक्रिया माहित नव्हती त्यांना, किंवा कुठली खतं वापरायची, कशी वापरायची, माती परीक्षण करणं गरजेचं काय आहे, ह्या काही बाबी माहीत नव्हत्या. योगायोगानं मी या शेतीमध्ये उतरलेलो आहे आणि या गटाच्या माध्यमातून ही जी शेती सुरू झाली आहे त्याच्यामध्ये मला सहभाग घेता आला आणि त्यामुळे मलाही ते समजलेलं आहे. नक्कीच. खरं तर आता तुमचाही आपण बघतोय मल्चिंग पेपरवरती तुम्ही वाटाणा लावलेला आहे. तर साधारणपणे किती एकर तुमचा हा वाटाणा आहे? एक 12 गुंठ्याचा चालू वर्षी 12 गुंठ्याचा प्लॉट आम्ही प्रायोगिक तत्वावर घेण्यासाठी 12 गुंठ्याचा प्लॉटची निवड केलेली आहे. बरं. ह्याच्या आधी कुठे दुसरीकडे अजून लावलेला आहे का? नाही. म्हणजे आता सुरुवातच तुम्ही वाटाण्यापासून केली? हो, सुरुवात वाटाण्यापासून. खरं तर मल्चिंग पेपरवरती वाटाणा करणं आणि साध्या ह्याच्यात करणं काय फरक आहे? मल्चिंग पेपरवर ज्यावेळी आपण वाटाणा करणार आहे त्यावेळी त्याला पाणी पाहिजे तेवढंच आपण देणार आहे, कारण त्याला आपण ठिबक सिंचन योजना आहे ती राबवणार आहोत. त्याचप्रमाणे अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस झाला तरी त्याच्यापासून आपला या पिकाचा बचाव होणार आहे. जास्त पाऊस या पिकाला खपत नाही आणि जास्त पाऊस जर झाला तर ते पीक कोमजण्याची शक्यता असते. परंतु ज्यावेळी हे बेडवर पीक घेतलं जातं आपल्याकडून आणि मल्चिंग पेपर वापरला जातो त्यावेळी जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आपण त्या पिकासाठी घेऊ शकतो. आणि पाऊस भरपूर झाला तरी पाणी निचरा होऊन जातं, ते तिथं थांबत नाही, त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होतो. नक्की. पण वाटाणे पिकासाठी कोणती जमीन चांगली असावी? म्हणजे पाणी निचरा होणारी मुरमाची जमीन असावी का बागायतदार काळी जमीन असावी? बागायतदार काळी जमीन अजिबातच त्याचा उपयोग नाही. ही रानवडी आपल्या मुरुम टाईप मध्ये असेल तरी सुद्धा ही हलकी जमीन, प्रतीची जमीन या वाटाणे पिकासाठी सर्वात चांगली, की जे पाणी धरून ठेवणार नाही अशा पद्धतीची जमीन ह्याच्यासाठी चांगली आहे. म्हणजे आपलं असं म्हणता येईल की वाटाणा हे कमी पाण्यावरचं पीक. कमी पाण्यावरचं पीक. साधारणपणे किती पीक पाणी वाटाण्याला द्यावे लागतात आणि किती दिवसामध्ये येणार पीक आहे हे? पीक साधारणपणे 2 ते 2.25 महिन्यात संपतं. 1.25 महिन्यानंतर सुरू झाल्यानंतर एक 4-5 तोडे 4-6 दिवसाच्या फरकानं होतात आणि हे 2 ते 2.25 महिन्याचं पीक आहे. बरं. ह्याच्यावरती रोग कुठले येतात का? काय उपाययोजना करतात? हा, ह्याच्यावर मुळकूज, काळी बुरशी हे प्रामुख्याने ह्या 2 घटक ह्या पिकाला आपल्याला संरक्षण करणं गरजेचं असतं, ह्या 2 घटकांच्या पासून. आणि त्याच्यासाठी आपण औषध फवारणी वगैरे घेऊन त्या पद्धतीने त्याला आटोक्यात आणू शकतो. साधारणपणे काय औषध वापरायचे? म्हणजे सेंद्रिय वापरता, रासायनिक? सेंद्रिय. काय वापरता? सेंद्रिय मध्ये आपल्याला आपण दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अगोदर आपण नीम
निंबोळीयुक्त जी पावडर आहे त्या पावडरचा वापर करतो. आणि त्याचप्रमाणे बायोमिक्स आम्ही विद्यापीठाकडून गटाने मागविलेलं आहे. आणि ते बायोमिक्स काळी बुरशीसाठी अत्यंत उपयुक्त असते. ते बायोमिक्स हे आणि माती परीक्षण केल्यानंतर आम्हाला 12-32 खत आणि 19-19चा ह्याच्यातून डोस या प्रक्रिया आम्ही यासाठी करतो. नक्कीच. कुठलंही पीक लावताना जर तुम्ही वाटाण्याला पीक लावलं तर त्यावेळेस माती परीक्षण विषय तुम्ही काढला तर माती परीक्षण करणं का गरजेचं आहे? नेमकं त्या पिकाला कोणता घटक गरजेचा आहे हे कळतं. कसं आहे, एखाद्या घटकाची गरजच नाही, तोच घटक आणखीन ज्यादा म्हणजे ज्यादा समजा ज्यादा पाणी पिलं तरी सुद्धा आपल्याला तब्येत बिघडू शकते. तसं या पिकाचं सुद्धा आहे. जो नको तोच घटक जर ज्यादा आपण दिला तर तो त्याला नाही ना चालत. म्हणून माती परीक्षण अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी. ज्यावेळेस तुमचं माती परीक्षण केलं त्यावेळेस कोणती कमतरता तुमच्या मातीमध्ये आढळली किंवा पाण्यामध्ये आढळली? आमच्या मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आढळलं. म्हणजे जे माहिती त्याने आम्हाला दिली त्याच्यातून आमच्या लक्षात आलं की चुनखडीचं प्रमाण आपल्या शेतीमध्ये थोडंसं जास्त आहे. आणि त्याच्या दृष्टीनं ते कमी करण्याच्या दृष्टीनं 12-32 हे जो खत आहे ते आम्हाला सुचवलेलं आहे. त्याचा काय फायदा तुम्हाला झाला का? आता पीक खरोखर ज्यावेळी आपलं पूर्णपणे बाहेर पडणार आहे त्यावेळी आपण त्याचा फायदा सांगू. सध्या पिकाची परिस्थिती चांगली आहे आपण ते वापरल्यानंतर. नक्कीच. खर तर मंचिंग पेपरवरती पीक घेणं आणि पारंपरिक नुसते आपल्या जमिनीमध्ये पीक घेणं ह्याच्यात काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? जमीन आसमानाचा फरक आहे. पारंपरिक पद्धतीने ज्यावेळी आपण पीक घेतो त्यावेळी त्याची मेहनत जास्त होती, परंतु बियाणं कारण नसताना नाश होतं. थोडस जास्त दाट किती काय केलं तरी तिथं दाट प्रमाण त्याचं निर्माण होतं आणि बुरशीला जास्त सवड गावती मग त्याच्यामध्ये. तर पारंपरिक पद्धतीनं अशा पद्धतीनं वाटाण्याची लागवड करणं चुकीचं आहे. मल्चिंग पेपरवरच आपल्याला बियाणाची सुद्धा बचत होती. बियाणाच्या खर्चात 50% बचत होती. नक्कीच. मग खर्चामध्ये फरक पडू शकतो का? म्हणजे ह्याच्याचा खर्च आणि मंचिंगचा खर्च त्याच्याबद्दल काय सांगा? थोडासा खर्चामध्ये असं आहे की ही जी तार, काठी आणि जाळी आणि मल्चिंग पेपर हे जे थोडासा खर्च वाढत जरी असला तरी त्याचं उत्पादन वाढतं. म्हणजे आम्ही आमच्या परिसरामध्ये पूर्वी ज्यावेळी कुणी प्रायोगिक तत्वावर असं आमच्यासारखंच केलेलं होतं त्यावेळी पाहिलेलं आहे की आमच्या 2 ते 3 तोड्यात वाटाणा विषय फिनिश. आणि इथं 5-6 तोडं झालं तरी वाटाणा चालूच आहे. म्हणजे ज्यावेळी 3 तोडं तुमचं ज्यावेळी वाढणार आहे त्यावेळी तो संपूर्ण खर्च निघून कधीच जाणार आहे. राहिलं प्रश्न तुमची तार जाग्यावर शिल्लक राहणार आहे, काठी जाग्यावर शिल्लक राहणार आहे. गेलाच तर मल्चिंग पेपर तो 1-2 पिकं काढल्यानंतर जाईल. ह्याच्यापेक्षा ज्यादा जे बाकीचं जे आहे ते कायमस्वरूपी आपल्याला वापरत राहणार आहे 4-6 पिकं घेस्तोवर. बरोबर. त्यामुळे एका पिकावरच त्याचा खर्च डिवाइड करणं चुकीचं होईल. आपण बघताना जर एका पिकावरच त्याचा खर्च डिवाइड केला तर ते चुकीचं होईल. नक्कीच. साधारणपणे तुम्हाला ह्याच्यासाठी किती खर्च आलेला आहे? साधारणपणे आता या 12 गुंठ्यासाठी 50,000 रुपयापर्यंत खर्च गेलेला आहे. बियाणापासून ह्या संपूर्ण वस्तू चालू वर्षी पहिल्यांदाच घेतल्यामुळं अगदी पाईप असेल, ठिबक असेल, हे सर्वच नवीन करावं लागलं. आता पाईप ठिबक आपल्याला कायमस्वरूपी त्याचा उपयोग होणार आहे. बरोबर. नक्की. पण आता ह्यातून मिळणारं उत्पन्न जे आहे तर ते किती तुम्हाला मिळणार त्याच्याबद्दल काय सांगाल? आता याच्यातून मिळणारं उत्पन्न नक्कीच म्हणजे सध्याच्या पोझिशनला पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघणार ह्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. कारण उगवण क्षमता चांगली झालेली आहे, झाडांनी ग्रीप चांगली धरलेली आहे आणि जाळीवर आता झाडे चढायला लागलेली आहेत. त्यामुळं काय असते, वाटाण्याची मुळी एकदम कमकुवत असती या आणि ती ज्यावेळी जाळीचा आधार घेऊन येणार आहे त्यावेळी तिच्या मुळीपर्यंत आपण वाटाणा तोडताना, शेंगा तोडताना मुळीपर्यंत त्याचा इफेक्ट जाणार नाही. त्यामुळे झाडं जास्त दिवस टिकणार आहेत. नक्कीच. पण साधारणपणे आताचा दर जो आहे तो 80 रुपये 70 रुपये 70 ते 80 रुपये त्या पद्धतीने जर विचार आपण धरला तर तुम्हाला साधारणपणे ह्या तुमच्या 20-22 गुंठ्यामध्ये किंवा 15 गुंठ्यामध्ये किती तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं? तसं पाहिलं आता माझा पहिलाच प्लॉट इकडे जो होता
ह्याच्या डबल मापाचा समजा असेल तर त्याच्यात साधारणपणे 70-1,000 रुपये इन्कम झालेला आहे. 2 तर महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये त्याच्या डबल उत्पन्न याच्यामध्ये होणार आहे असे एक अंदाज आहे. नक्कीच. म्हणजेच मल्चिंग पेपरवरती केल्यामुळे जास्त तोडे निघतात आणि त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना. प्रश्नच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे थोडंसं वळलं पाहिजे. वळलं असं वाटतंय पाहिजे. का तुम्हाला? हो, 100% आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळलं पाहिजे. त्याचा अंगीकृत केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये खर्चाची सुद्धा बचत होती आणि विषमुक्त शेती आपण म्हणतो तो महत्वाचा घटक याच्यातून होणार आहे. बरोबर. पण आधुनिक शेतीकडे वळत असताना लागवड असेल किंवा आता नवीन तुम्ही मशीन सुद्धा घेतली म्हणजे त्याबद्दल बीबीएफ मशीन त्याबद्दल काय सांगा, म्हणजे काय आहे नक्की ते? बीबीएफ मशीनमुळे आपल्याला ज्या आपण जी लागण ह्या पद्धतीने करतोय मल्चिंगवरची त्याऐवजी साऱ्या पद्धतीवर ह्याच्यावर ज्यावेळी आपल्याला लावायचंय वाटाणा लावायचा आहे त्यावेळी त्याच्यामुळं योग्य अंतरावर त्याची पेरणी होती. म्हणजे आधुनिक शेतकरी तर आधुनिकडे थोडासा वळत चाललेला आहे, त्याच्यामुळे फायदा होत आहे त्याचा. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. ह्याचं मार्केट जे आहे ते कुठं उपलब्ध होतंय किंवा मार्केटचा काय विचार तुम्ही केलेला आहे? आता ह्याचं मार्केट सध्याच्या स्थितीत आम्हाला आमच्या गावातच ह्याचं मार्केट आहे म्हटलं तरी चालेल. कारण गावात दररोज या ठिकाणी 10 ते 12 व्यापारी मुंबईपासून आलेले असतात आणि ते संध्याकाळी या ठिकाणी खरेदी करून आम्हाला इथंच त्याचं पेमेंट हे करून देत असतात, खरेदी करत असतात. नक्कीच. व्यापारी किती रुपये तुमच्याकडून घेतात? व्यापारी साधारण व्यापाऱ्यांचा विषय असा असतो, आज समजा साधारण 80 रुपये तिथं मार्केट झालेलं आहे तर एक 5 रुपयाचा डिफरन्स ठेवून 75 रुपयानं आजच्या संध्याकाळची खरेदी असणार आहे हे गृहीत धरायचं आपण. आपल्याला त्याच्यापेक्षा जादा होईल वगैरे वाटत असेल तर आपण डायरेक्ट आपला माल मुंबईला सुद्धा पाठवू शकतो, तसे काही अडचण नाही. फक्त मार्केटमध्ये ह्याचा दर शाश्वत नाही, ही मग फार मोठी ती हे शोकांतिका आहे. ह्याच्यासाठी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? कुठलं तरी शासनानं दर एक ठाम दर बाबा शेतकऱ्याला, हा उत्पन्न काढायचं काम आमच्या हातात आहे. उत्पन्न आमचं कमी निघाल्यानंतर जरूर ना मिळू द्या आम्हाला पैसे, आम्ही उत्पन्न काढल्यानंतर तर पैसे मिळाले पाहिजेत. बरोबर. काही वेळा अशी येते की त्या मजुराचे पैसे सुद्धा तोडण्याचं निघत नाहीत. समजा एक वाटाणा पीक बाजूला ठेवा, थोडा वेळ बटाट्यासारखं टोमॅटो सारखं पीक घ्या, त्या फळला फळ सोडून द्यावं लागतं का मार्केटमध्ये त्याची शाश्वती नाही दराची आणि खर्चापेक्षा जे आहे आपण घातलेल्या भांडवलापेक्षा किंवा आपल्याला तिथपर्यंत न्यायचंय तो सुद्धा खर्च मिळत नाही. त्यामुळं हे शाश्वत नाही. म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठे चांगले पैसे मिळावे हा उद्देश सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि शासनाने सुद्धा स्वीकारला पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच. बऱ्याच गोष्टी याच्यावरती झालेल्या आहेत पण अजून तो निर्णय झालेला नाही, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, आता निर्णय घ्यायला सुद्धा बऱ्याचशा अडचणी असतील. समजा एखाद्या पिकाचा दर ठरवून दिला तुम्ही, सगळ्याच पिकाचा दर ठरवून दिले जाणार नाहीत. समजा एखाद्या पिकाचा दर ठरवून दिला, सगळ्याच शेतकऱ्यांनी जर तीच पीक केलं तर उद्या ते पुढे तरी कुठं नेमकं खपवायचं. बरं, नाशिवंत पिकाच्या बाबतीत फार मोठी अडचण आहे. जे नाशिवंत नसेल ते कुठपर्यंत आपण पाठवू, पण जे नाशिवंत पीक आहे ही अडचण थोडीशी त्यातली आहे. नक्कीच. खरं तर जसं आपल्या कुळकजाई भागामध्ये भरपूर शेतकरी आहेत, जवळपास 200-250 शेतकऱ्यांनी वाटाणा पीक आता घेतलेला आहे, लावलेला आहे. तर त्यांना संदेश काय द्याल किंवा आपण वाटाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आता जी आधुनिक पद्धतीनं जेवढं शक्य आहे तेवढं आपण कुठले वाटाणाच काय कुठले बी पीक असू द्या, हे पीक आपण आधुनिक पद्धतीचा अवलंब करून त्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपली ज्या जुन्या पद्धतीमुळं बरेचसे तोटे आहेत तर ते तोटे होऊ नयेत म्हणून आधुनिकतेचा स्वीकार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यानं. त्यामुळं विषमुक्त शेतीसारखा प्रयोग होऊ शकतो. नक्कीच. मी बघितलं की साधारणपणे तुमच्या भागामध्ये गटशेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते, तर गटशेतीचा फायदा शेतकऱ्यांना होतोय का? गटशेतीचा 100% फायदा होतोय. एखाद्या वेळेस जर मजूर मिळत नसतील किंवा फार अडचणीचा विषय असेल तर गट लगेच धावून येतोय त्या ठिकाणी. कोणतीही बाब असू द्या, मग शेतीतली असू द्या, आणखीन वैयक्तिक कुठली अडचण असू द्या, गट शेतीमुळं
आपल्या जीवनामध्ये अशी सुसूत्रता होती की आपल्याला कशाची अडचण वाटत नाही. काय गरज असेल तर कधीही कोणत्याही क्षणी आपल्या गटाचे सहकार्य मिळून आपण त्या समस्येतून बाहेर निघू शकतोय. हा महत्वाचा प्रश्न झालाय. नक्कीच. म्हणजेच गटशेती सुद्धा खूप गरजेची आहे आजच्या काळामध्ये. हा हा आधुनिक क्षेत्रामध्ये गटशेती करणं पण हे महत्त्वाचं शेतीसाठीच नाही तर संपूर्ण आपल्या जीवन प्रक्रियेसाठीच गरज आहे त्या गटाची. आहे. हम्म. कोणत्याही माध्यमातून होऊ द्या, पण गट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपला विकास करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर तुमच्यासारखे असे अनेक शेतकरी आहेत की त्यांना आधुनिक शेती करायची आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अजून त्यांना यायचे आहे. तुम्ही आता वाटाणा लावलेला आहे किंवा आणखीन शेतकऱ्यांना वाटाणा लावायचे आहे किंवा इतर पिकं लावायचे आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? नाही, पिकं कोणतीही लागू द्या, फक्त आधुनिकतेचा स्वीकार करून विषमुक्त शेती शेतकऱ्यांनी करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं घेता येईल त्याच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावेत, शेतकऱ्यांना प्रयत्न करावेत असं मला वाटतं शेतकऱ्यांना सांगावं. नक्कीच. तर श्रोते हो, हे होते कुळकजा येथील प्रगतशील शेतकरी की त्यांच्याशी आज आपण संवाद साधला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि त्यांनी सुद्धा मल्चिंग पेपरवरती वाटाणा घेतलेला आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यांनी सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद त्यांना देऊया आमच्याशी बोलला, संवाद साधला त्याबद्दल. नमस्कार.